आपण पाहताय एबीपी माझा। एकीकडे इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातलं युद्ध पेटलेलं असताना इकडे पाकिस्तानला अफगाणिस्ताननं मोठा दणका दिलाय। अफगाणी सेनेनं पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केलाय। पहाटे 3 वाजता पाकिस्तानात 7 ठिकाणी अफगाणी सेनेनं सर्जिकल स्ट्राईक केलाय आणि या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान झालंय। ड्युरेंट लाईन पार करून 7 ठिकाणी अफगाणी सैन्य पाकिस्तानात पोहोचलंय। पाकिस्तानी पोस्टवर जोरदार हल्ले करून सैनिकांचा देखील खात्मा केलेला आहे। सर्जिकल स्ट्राईकमध्ये 18 पाकिस्तानी मारले गेल्याची माहिती मिळतेय। पाकिस्तानी सैन्याची शस्त्रास्त्रही हस्तगत केल्याची माहिती अफगाणिस्तानने दिलेली आहे। فتحك الحمد لله الحمد لله وين راجل خادمه ورا واخر आणि यानंतर आखातातल्या युद्धभूमीतून मोठी बातमी आहे। इराणचे सर्वेसर्वा खामेनेईंचा मृत्यू नेमका कसा झाला या संदर्भात अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत। मात्र ब्रिटिश मीडियाने या संदर्भात केलेला दावा सर्वात मोठा समजला जातोय। खामेनेईंवरती इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा अनेक वर्षांपासून करडी नजर ठेवून होती आणि त्यासाठी तेहरानमधील प्रत्येक सिग्नलवरचा कॅमेरा हॅक करण्यात आलेला होता। तेहरानमधला प्रत्येक रस्ताच नव्हे तर चौक आणि छोट्या छोट्या गल्ल्यांमधली ही स्थिती इस्रायली पाहत होते। एवढंच नाही तर तेहरानसह इराणच्या मोबाईल नेटवर्कमध्ये सुद्धा इस्रायलने शिरकाव केला होता। त्यामुळे खामेनेईंच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या विविध अधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवरती इस्रायलचं बारीक लक्ष होतं। बहरीन, जॉर्डन आणि इराकमध्ये फक्त इमर्जन्सी स्टाफनंच थांबावं, अमेरिकेनं आपल्या राजनैतिक कर्मचाऱ्यांना या नव्या सूचना दिलेल्या आहेत। इराणच्या हल्ल्याला इस्रायलकडून प्रत्युत्तर सुरू असल्यानं या सूचना दिल्या जात आहेत। हिजबुल्लाचे आज पुन्हा इस्रायलवरती ड्रोन आणि रॉकेट हल्ले पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळे इमर्जन्सी स्टाफनं फक्त थांबावं, बाकी सगळ्यांनी देश सोडावा असे आदेश अमेरिकेनं दिलेले आहेत। لازم نفعل المكان ده. Oh my God. لازم نفعل المكان ده. तर इस्रायल, अमेरिका आणि इराणमधल्या युद्धाचा आजचा 4था दिवस आहे। इस्रायलने आज इराणच्या 500 वर्ष जुन्या गोलिस्टीन पॅलेसवरती हल्ला केलाय। हल्ल्यामध्ये या पॅलेसचा बराच भाग हा बेचिराख झालेला आहे। मात्र तिथे साठवलेल्या मौल्यवान आणि ऐतिहासिक कलाकृती आधीच सुरक्षितपणे काढून टाकण्यात आल्या होत्या, त्यामुळे त्या वाचल्या। इराणची वृत्तसंस्था मेहरनं ही माहिती दिली आहे। गोलिस्टीन पॅलेस 16व्या शतकात सफावीद काळामध्ये बांधला गेला होता। बराच काळ ते इराणच्या राजांचं घर आणि शक्तीचं एक प्रमुख केंद्र म्हणून काम करत होतं। आज ते एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे आणि 2013 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं। आणि आखाती देशातल्या या सगळ्या युद्धाचा थेट परिणाम आता तेलाच्या किमतीवर होऊ लागलाय। होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या कोंडीचा परिणाम तेलाच्या पुरवठ्यावर होताना दिसतोय। ब्रेंट क्रूडचं दर हे $1.10 गेल्या 3 दिवसात वाढलेत। $82.37 वरती हे दर गेलेत। जानेवारी 2025 नंतरचे हे सर्वाधिक दर आहेत। US वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट म्हणजेच WTIचे दर 74 सेंटनं म्हणजे 1% वाढलेले आहेत। पुढच्या काही दिवसात हे युद्ध थांबलं नाही तर तेलाचे दर असेच वाढत राहणार अशी शक्यता वर्तवली जाते। आणि अमेरिकेच्या हल्ल्यासंदर्भात भारताचं मौन चिंताजनक आहे। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या संदर्भात विशेष लेख लिहिलाय। भारताचं मौन परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध असल्याचं सोनिया गांधींनी आपल्या लेखामध्ये लिहिलेलं आहे। अमेरिका जे हल्ले करते त्या संदर्भात भारताने कोणतीही भूमिका न घेणं, मौन बाळगणं हे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध असल्याचं सोनिया गांधींनी आपल्या विशेष लेखामध्ये लिहिलेलं आहे।
अमेरिकेच्या हल्ल्यासंदर्भातलं भारताचं मौन चिंताजनक असल्याचं सोनिया गांधी म्हणतायत. तर सोनिया गांधींची पोस्ट, त्यांचा लेख नेमका काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. सरकारनं खामेनेंच्या हत्येचा निषेध सुद्धा केला नाही. महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या लेखातले. इराणच्या UAE-वरील हल्ल्याचा मात्र मोदींनी निषेध केला. आपल्या परराष्ट्र धोरणाची विश्वासार्हता आणि दिशा संशयास्पद आहे. इराण युद्धात मौन बाळगणं हा त्रयस्थपणा नव्हे. युद्धाची घोषणा न करताच राष्ट्राध्यक्ष खामेनेंचा वध करण्यात आला, त्यांची हत्या करण्यात आली. अमेरिकेवर आता आक्षेप घेतला नाही तर भविष्यात ते सर्वसामान्य होऊन जाईल. मोदी इस्रायलवरून परत येताच हल्ला होणं बेचैन करणार आहे. मोदी इस्रायलला बिनशर्त पाठिंबा देऊन परत येताच हल्ला झाला. काँग्रेस अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करते. इराण आपला धोरणात्मक मित्र आहे, अनेकदा त्याने मदत केली आहे. काश्मीर प्रश्नी 1994ला UN मधला OICचा प्रस्ताव इराणनंच रोखला. 2001ला वाजपेयींनी तेहरानमध्ये इराणसोबतच्या घट्ट मैत्रीला उजाळा दिला. आखातात 10 लाख भारतीय राहतात. स्वतंत्र धोरण टिकवलं तरच ते सुरक्षित राहतील.